विधानसभा निवडणुकाचं मतदान पार पडलेलं आहे। मुंबईमध्ये शिवसेनेचे जे काही बालेकिल्ले आहेत त्यातील एक बालेकिल्ला म्हणजे विक्रोळी विधानसभा। मात्र यंदाच्या वर्षी शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच या ठिकाणी लढाई होती आणि त्याचबरोबर या ठिकाणचे विद्यमान आमदार सुनील राऊत यांच्यासमोर हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी आहे आणि माझ्याबरोबर खरं तर मतदान पार पडलेलं आहे। सुनील राऊत हे एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहेत। भाऊ काय सांगाल, खरं तर कालचा संपूर्ण दिवस, गेल्या 1.5 महिन्याचा संपूर्ण प्रचाराचा ही रणधुमाळी, त्यानंतर आज हे सगळं संपलंय आणि रिलॅक्स शाखेमध्ये बसलेला आहात। नाही, पहिली गोष्ट म्हणजे तसं काय माझं निवडणुकीचं काही टेन्शन हा प्रकार नव्हता। 20 दिवस रिलॅक्स होता, परंतु प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, सकाळी 10 ते दुपारी 1, कडक ऊन, रंग जरा काळा झाला आहे, तो थोडा गोरा करण्याचा प्रयत्न केला। आज घरातली कामं थोडीशी उरलेली ती केली। 2 दिवस आम्हाला मिळालेत, त्यामुळे टेन्शन आणि हे नाही। फक्त आता काल निवडणुका संपला, मतदान झालेलं आहे, तर ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे परवा मतमोजणी आहे, तर 2 दिवसात थोडा घरी वेळ दिला, आराम केला, थोडंसं काही छोटी मोठी घरातली कामं असतात ती पूर्ण केली। लाईट बिल असतं, असेसमेंट असतं, वॉटर टॅक्स असतात, हे सगळ्या गोष्टी चेक केल्या। कारण या 20 दिवसामध्ये घरी फार कमी अवधी जायला मिळाला, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि बाकी तर बिंदास होता आम्ही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला। खरं तर ही सगळी कामं, कौटुंबिक कामं करत असताना कालच्या संपूर्ण मतदानाची रणधुमाळी झाल्यानंतर आज नेमकं काय वाटतं? कारण शिवसेनाचा बालेकिल्ला आणि त्यातच शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच थेट या ठिकाणी लढत होती। एकीकडे शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना आणि तुमची शिवसेना। पहा, परवा तुम्हाला कळेल की माझ्या विरोधामध्ये शिंदे गट होता की सेकंडला मनसे येईल। माझ्याकडे लढाईच नव्हती, त्यामुळे मी अत्यंत शांतपणे, जसं मला अवधी टाईम मिळेल त्या पद्धतीने मी प्रचार करत राहिलो। शिंदे 2 शिवसेनेमध्ये नव्हे, तर एक निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आणि गद्दार सेना अशी फाईट झालेली आहे आणि विक्रोळीतील जनता सुजाण होती। बाळासाहेबांवर निष्ठा ठेवणारे सगळे आमचे सैनिक, उद्धवजींवर निष्ठा ठेवणारे सैनिक, आणि 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल ज्या प्रकारे वर्षा बंगल्यातून उद्धवजींना अपमानित करून बाहेर काढण्यात आलं, काही कारण नसताना संजय राऊत साहेबांना तुरुंगात टाकण्यात आलं, ह्या सगळ्याची चीड आमच्या जनतेमध्ये होती आणि त्या संधीची ते वाट पाहत होते आणि ही संधी त्यांना काल मिळाली। मतदान वाढलेलं आहे, तुम्हाला उद्या परवा रिझल्ट कळेल। समोरचं डिपॉझिट राहिलं तरी फार चांगलं आहे। ज्या पद्धतीने 2 टर्म या ठिकाणी आमदार तुम्ही राहिलात, ही हॅट्रिक साधण्याची संधी आहे, कसं पाहता हॅट्रिक होईल? साहेब, हॅट्रिक होणार म्हणजे काय? हॅट्रिक होणारच हो। मी 10 वर्ष काय काम केलं त्यापेक्षा मी आता जे म्हणालो, 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातला जो खेळखंडोबा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही जनता आहे, कळलं? त्यामुळे हॅट्रिक तर होईलच आणि समोरच्याचं डिपॉझिट राहील की नाही हेही शंका आहे। अशा प्रकारचं मतदान काल आमच्या विक्रोळीच्या जनतेने केलं आहे। मला त्यांना मनापासून शुभेच्छाही द्यायच्या आहेत। हे आमचे जे कार्यकर्ते होते, आमची विशेष म्हणजे महिला आघाडीने ज्या द्वेषाने काम केलेलं आहे आणि तो राग काल मतांच्या रूपे काल त्यांनी मतपेटीत टाकलेला आहे। त्या महिला आघाडीचा विषय निघाला म्हणून पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो की गुन्हा दाखल झाला, तुम्ही जे काही बोलला त्याबद्दल, आणि तो देखील सगळा विषय या प्रचारामध्ये होता, कसं पाहता याच्याकडे? काही प्रचारामध्ये काही नव्हतं, कळलं का? एक बळीचा बकरा म्हटल्यानंतर तर बकराच्या ठिकाणी लेडीज होती, मग बकरी म्हटलं, काही नाही। आणि तसं एक मराठीमध्ये म्हण पण आहे, काय बळीचा बकरा आहे, तसं सेम आजी तेच त्या ह्याच्यावरती मी ठाम आहे, कळलं का? माझा FIR झाला म्हणजे काय ते साधी NCची केस नाही, परंतु या ठिकाणी पहा, एकनाथ शिंदेनी सभा घेतली,
एकनाथ शिंदेंनी काल काहीतरी राऊंड मारला इथे, राज ठाकरे सभा घे. हे सगळे लोक सुनील राऊतला हरवण्यासाठी नव्हते आले, हे सगळे संजय राऊतांना हरवण्यासाठी आले होते, कळलं का? आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे FIR होणं हे कॉमन होतं. ते मला होणार, त्रास देणार, या सगळ्या गोष्टी होणार होत्या आणि आम्ही एक गृहीत धरून होतो की हे आम्हाला कुठेतरी अडचणीमध्ये आणणार आणि काहीतरी करणार. परंतु आमच्या लोकांनी शांतपणे काम केलं आणि शांतपणे मतदान केलेलं आहे. मला काय रिझल्ट आहे तो कळेल. रिझल्टवरच येतो. एकूण काय चित्र वाटतं तुम्हाला? 10 वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्राचा, काय महाराष्ट्राचा कौल असेल? तुम्ही एक्झिट पोल्स देखील पाहताय कालपासून. बघा, एक्झिट पोलवरती माझा काही विश्वास नाही. तुमचे एक्झिट पोल लोकसभेला महायुतीबरोबर होते पण महाविकास आघाडी जिंकली. तुमचे एक्झिट पोल हरियाणामध्ये काँग्रेसच्या फेवरमध्ये होते, BJP जिंकली. आता तुमचे एक्झिट पोल महायुतीबरोबर आहेत, 100% 23 तारखेला महाविकास आघाडी जिंकेल. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल, याबाबत कोणीही शंका धरू नये. काय आता तुमचा स्वतःचा एक्झिट पोल काय काढलाय कालपासून महाराष्ट्राचा? आम्ही महाराष्ट्रामध्ये 170च्या आसपास महाविकास आघाडी जाईल, हा आमचा एक्झिट पोल आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल. खूप खूप धन्यवाद. सुनील राऊत होते माझ्याबरोबर. या सगळ्या मतदानानंतर कुठेतरी आता 2 दिवस या सगळ्या उमेदवारांना मिळालेले आहेत, त्यामुळे घरातली कामं आहेत. कार्यकर्त्यांनी ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला निवडणुकीच्या, त्यांना भेटण्याचं, त्यांचे आभार मानण्याचं काम जे आहे सध्या उमेदवार करतायत. सुनील राऊतांच्या समोर हॅट्रिक साधण्याचं, ही हॅट्रिक संधी त्यांची आहे. 2 वेळा ते या ठिकाणाहून आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे ही तिसरी संधी देखील मतदार जो आहे तो त्यांना देईल. त्यांनी केलेली 10 वर्षाच्या कामांबरोबरच गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं, त्यामुळे नक्कीच मतदार जे आहे ते त्वेषाने महाविकास आघाडीला मदत करतील आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी मुख्यमंत्री बसेल, अशा प्रकारची शाश्वती जी आहे ते सुनील राऊत यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.